आपल्या या तासामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आज आपल्याला पत्रकार परिषद या विषयावर आपल्याला चर्चा करायची आहे. पत्रकार परिषद काय असते? पत्रकार परिषद केव्हा घेतली जाते? पत्रकार परिषद कोण घेतो? पत्रकार परिषदेच्या पूर्वी काय करावं लागतं? पत्रकार परिषद सुरू असताना काय करावं लागतं? पत्रकार परिषद संपल्यानंतर काय करावं लागतं? पत्रकार परिषदेमध्ये कसे आणि कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारावे लागतात या संदर्भात आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची आहे. पत्रकार परिषदा म्हणजे सामूहिक मुलाखत आहे. आपण बऱ्याच वेळा पत्रकार परिषद टीव्हीवर वगैरे पाहतो की एक व्यक्ती, मग तो राजकीय असेल किंवा एखाद्या कुठल्या विशिष्ट काही सामाजिक संघटनेचा तो पदाधिकारी असेल, ती व्यक्ती त्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावत असते आणि विविध वर्तमानपत्र, विविध चॅनल्सचे पत्रकार त्या ठिकाणी पत्रकार परिषदेला जात असतात. म्हणून त्या ठिकाणी पत्रकार परिषदा म्हणजे सामूहिक त्या ठिकाणी थोडक्यात ती मुलाखत असते. प्रत्यक्ष मुलाखत जरी नसली तरी ती सामूहिक मुलाखत असते. पत्रकार परिषद बोलावणारा एक व्यक्ती असतो आणि त्या पत्रकार परिषदेला मग 20, 25, 30, 50, 100 पत्रकार त्या ठिकाणी जात असतात. पत्रकार परिषदा घेणारे काही विशिष्ट हेतूने ते बोलावत असतात. काहींना आपल्या जवळची माहिती नागरिकांसाठी खुली करणे अनिवार्य वाटते. काहींना आपल्या जवळची माहिती नागरिकांना द्यावीशी वाटते. काहींना अधिकाधिक नागरिकांपर्यंत आपला संदेश पोहोचवायचा असतो. तर काहींना माहिती देण्याचे महत्त्व कमी वाटते आणि वर्तमानपत्रात दूरचित्रवाणीवर आपले नाव छबी येण्यातच काही वेळा अधिक रस असल्याचं आपल्याला दिसून येतं. पत्रकार परिषदा घेण्याचे काही वेगवेगळे उद्देश असतात. काही राजकीय नेते आपल्या पुढील वाटचालीची घोषणा करण्यासाठी परिषद घेतात. तसेच काहीतरी अडून सांगण्याच्या उद्देशाने, पण वरकरणी केवळ गप्पा मारण्यासाठी ती पत्रकार परिषद घेतात. काही वेळा असाही भाग त्या ठिकाणी होत असतो. एखादा व्यक्ती असतो, तो राजकीय व्यक्ती, त्यांच्या जी काही राजकीय व्यक्ती आहे, त्यांचा जो पक्ष आहे, त्या पक्षांची आगामी भूमिका काय असणार आहे, त्यांच्या पक्षाची जी काही पुढची ध्येय धोरणं आहेत ती काय असणार आहेत, या संदर्भात ही ती राजकीय व्यक्ती, त्या राजकीय व्यक्तीचा जो कोणी प्रमुख असेल, तो प्रमुख व्यक्ती त्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावून आपल्या पक्षांची ध्येय धोरणं आणि आगामी काळात आपण काय करणार आहोत या संदर्भात त्या ठिकाणी पत्रकार परिषद बोलावत असतात. हा एक भाग झाला. त्याचबरोबर एखाद्या व्यक्तींना काहीतरी माहिती द्यायची आहे. एखादी व्यक्ती कुठली तरी योजना घेऊन आलेली आहे आणि त्यांना माहिती द्यायची आहे. व्यक्ती म्हणण्यापेक्षा एखादा अधिकारी म्हणूया. जिल्ह्याचा जो जिल्हाधिकारी आहे, जिल्हाधिकाऱ्यांना एखाद्या विशिष्ट बाबींची, योजनेची माहिती द्यायची आहे. त्यावेळेस जिल्हाधिकारी ती पत्रकार परिषद बोलावत असतात आणि त्या योजनेची माहिती जिल्हाभरात पोहोचवण्याचं काम या पत्रकारांच्या माध्यमातून केलं जातं. हाही भाग त्या ठिकाणी त्या पत्रकार परिषदेमध्ये केला जातो. पत्रकार परिषदेत आपला जे काही बोलणारा व्यक्ती आहे, आपल्याला काय बोलायचं आहे आणि काय बोलायचं नाही, ते परिषद घेणाऱ्या बऱ्याच जणांना चांगलं माहिती असतं. जे पत्रकार परिषद घेत असतात त्यांना चांगलाच भाग माहिती असतो की पत्रकार परिषदेमध्ये आपल्याला काय बोलायचं आहे आणि काय बोलायचं नाही. त्यांचा सामना आक्रमक, उलट तपासणीचे प्रश्न विचारणाऱ्या बातमीदारांशी असतो. त्यामुळे परिषद घेणाऱ्या अनुभवी व्यक्ती आपले म्हणणे लेखी तयार करतात आणि त्या म्हणण्यापलीकडे तसेच त्याबाबतच्या निवडक प्रश्नापलीकडे ते जात नाहीत. काही वेळा भाग असाही होतो, कारण पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती हा त्यामध्ये निपुण असतो, पारंगत असतो, तो अभ्यासू असतो. त्यामुळं जे पत्रकार आहेत, पत्रकार काही वेळा, बऱ्याच वेळा आक्रमक प्रश्न त्या ठिकाणी विचारत असतात. मग आक्रमक प्रश्न विचारत असताना ती समोरची व्यक्ती त्या पत्रकार परिषदेत जो विषय असणार आहे त्या विषयावर आधारित त्यांनी तयारी करून आलेली असते आणि काही लेखीही त्यांनी पुरावे आणलेले असतात. त्यामुळे एखाद्या पत्रकाराने एखादा आक्रमक प्रश्न विचारला तर पुरावा किंवा प्रूफ दाखवण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी जे पत्रकार परिषद घेणारे व्यक्ती आहेत ते करू शकतात, करत असतात.
पत्रकार परिषद घेणारे अनुभवी असल्यास ते परिषदेत आपल्या रागावर भानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि ती परिषद मात्र रंगत जाते. जो पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती आहे तो जर अनुभवी असेल, त्यांनी अशा अनेक पत्रकार परिषदा घेतल्या असतील, तर मात्र एखाद्या वेळी जर त्यांना राग आला तर तो राग म्हणजे राग न सावरता एखादा शब्द त्या रागाच्या भरात ते बोलून जातात आणि पत्रकार परिषद रंगत जाते. त्या रागाच्या भरामध्ये जो बोललेला शब्द आहे, बोललेलं वाक्य आहे, तेच एखाद्या बातमीचं जो काही हेडलाईन्स आहे, एखाद्या बातमीचा जो मुख्य महत्व आहे, एखाद्या बातमीचं जे मुख्य शीर्षक आहे, ते होऊ शकतं आणि तिथून पुढं एक नवीन बातमी तयार होऊ शकते. त्यामुळं पत्रकार परिषद घेत असताना अतिशय संयमानं बोलणंही त्या ठिकाणी गरजेचं आहे. आपला आवाज बंद करा पाटीलजी. काही वेळा आपण पत्रकार म्हणून काम करीत असताना आपण कोणीतरी आहोत आणि आपण काहीही प्रश्न विचारू असा अहंभावही आपल्याला असता कामा नये. आपण पत्रकार आहोत आणि समोरच्या व्यक्तीला काहीही प्रश्न विचारू हाही भाग त्या ठिकाणी चालत नाही. मग आपण पत्रकार म्हणून काम करताना आपण प्रश्न विचारायचे आहेत आणि समोरची व्यक्ती उत्तर देणार आहे. मग कोणते प्रश्न कधी विचारायचे, कसे विचारायचे, हा सगळा भाग आपण त्या ठिकाणी पाहूया. त्यात आपण काही मुद्द्यांचा विचार केला तर पत्रकार परिषदेचे जे उद्देश आहेत किंवा हेतू आहेत, ते काय हेतू असतात, तर आपल्या जवळची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवणे. जो पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती आहे, आपल्याकडे जी माहिती आहे ती माहिती नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम ती पत्रकार परिषद घेणारी व्यक्ती त्या ठिकाणी करत असते. म्हणून पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली जाते. एखादा राजकीय जो नेता आहे, एखादा राजकीय नेता त्यांच्या ज्या काही राजकीय पक्षाची भूमिका आहे, त्या राजकीय पक्षाची भूमिका आपल्याला स्पष्ट करण्यासाठी ती पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलावली जाते. जो कोणी राजकीय व्यक्ती आहे, जो राजकीय प्रमुख आहे, तो राजकीय पक्षाचा प्रमुख पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलावत असतो की त्यांची जी पुढील वाटचाल आहे किंवा त्यांच्या पक्षाची पुढील वाटचाल आहे, त्यांच्या पक्षाची काय ध्येयधोरणं आहेत, या संदर्भात ती पत्रकार परिषद त्या ठिकाणी बोलावली जाते. काही वेळा केवळ गप्पा मारण्यासाठी ही पत्रकार परिषद बोलावली जाते, पण त्या ठिकाणी मात्र ती पत्रकार परिषद रंगतदार होणार नाही आणि जास्त पत्रकार त्या ठिकाणी जाणार नाहीत. गप्पा मारण्यासाठी पत्रकार परिषद होऊ शकत नाही. गप्पा म्हणजे एखादा व्यक्ती असतो आणि वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी प्रश्न विचारणे आणि उत्तर देणे, या संदर्भातही काही वेळा पत्रकार परिषद बोलावली जाते. पण शक्यतो गप्पा मारण्यासाठी जास्त प्रमाणात पत्रकार परिषद घेतली जात नाही. या उद्देशानं ही पत्रकार परिषद त्या ठिकाणी घेतली जाते. आता सर्वात महत्वाचा भाग म्हणजे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आक्रमक केव्हा व्हायचं आहे. काही वेळा आपल्याला आक्रमक प्रश्न विचारावे लागतात, काही वेळा आपल्याला पत्रकार परिषदेमध्ये आक्रमकही व्हावं लागतं. मग आक्रमक केव्हा व्हायचं आपल्याला, तर पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या मुद्द्यामध्ये कितपत तथ्य आहे, समोरची व्यक्ती जी आहे, समोरची व्यक्ती उत्तर देते, समोरची व्यक्ती माहिती देते, त्यांनी किती सत्य माहिती दिलेली आहे किंवा किती सत्य बोलतायत, त्यांच्या माहितीमध्ये किती तथ्य आहे, तुमची माहिती छापण्यालायक आहे का, फुकट प्रसिद्धीसाठी ती देत आहात, त्या माहितीचा वाचकांना काय फायदा होणार आहे, प्रेक्षकांना काय फायदा होणार आहे, याची खातरजमा आपल्याला त्या ठिकाणी करावी लागणार आहे. जर एखाद्या वेळी असं वाटलं की समोरची व्यक्ती फक्त जी पत्रकार परिषद घ्यायला आलेली आहे ती जर आपल्यासोबत टाइमपास करतोय असं वाटलं, तर त्यावेळेस मात्र आपण त्या ठिकाणी आक्रमक प्रश्न त्या ठिकाणी विचारायचा आहे. तर आक्रमक म्हणजे रागावून नाही, पण एखादा प्रश्न असा असणार आहे की त्या प्रश्नामुळं समोरची व्यक्ती एखाद्या वेळी अडचणीत येऊ शकते. का उगाचच एखाद्या वर्तमानपत्राची मूल्यवान जागा घालवण्यासाठी ती समोरची व्यक्ती पत्रकार परिषद घेते आहे,
अ, अशा वेळी मात्र पत्रकारांनी एखादा आक्रमक प्रश्न अवश्य विचारायचा आहे. तेव्हा जेव्हा मी प्रश्न विचारतो, तेव्हा एखादा प्रश्न समोरच्या व्यक्तीला आक्रमक म्हणजे रागानं विचारायचं नाही, चिडून विचारायचं नाही. पण त्यांना असा आपण प्रश्न विचारू शकतो, पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या व्यक्तीच्या मुद्द्यामध्ये कितपत तथ्य आहे? हा भाग आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तुमची माहिती छापण्यालायक आहे का? तुम्ही जी आत्ता माहिती देताय, ती माहिती वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याच्या लायकीची आहे का? किंवा तुमची जी पत्रकार परिषद आहे, ती आम्ही टीव्ही चॅनेल्सवर दाखवू शकतो का? ती महत्त्वाची आहे का? तेवढं महत्त्वाचं जो काही भाग आहे, तो आहे का? हाही भाग त्या ठिकाणी आपण त्यांना विचारू शकतो. त्या माहितीचा वाचकांना काय फायदा होणार आहे? तुम्ही जी माहिती देताय, या माहितीचा वाचकांना, प्रेक्षकांना काय फायदा होणार आहे? पत्रकार परिषद वर्तमानपत्राचा पत्रकार असेल तर वाचक असतील आणि टीव्हीचे पत्रकार असतील तर ते प्रेक्षक असतील. तर प्रेक्षकांना किंवा वाचकांना या पत्रकार परिषदेचा, तुमच्या माहितीचा काय फायदा होणार आहे? हाही भाग त्या ठिकाणी आपण विचारू शकतो. या पद्धतीनं आपण एखाद्या वेळी जर असं वाटलं की समोरची व्यक्ती पत्रकार परिषद घेते, पण त्या पत्रकार परिषदेत काही इंटरेस्ट वाटत नाही, काही महत्त्वाचा भाग वाटत नाही, अशा वेळी मात्र एखादा आक्रमक प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारायचा आहे. आक्रमक प्रश्न विचारताना त्यात कोणताही अभिनिवेश किंवा वकिली थाट, आक्रस्ताळेपणा, असभ्यता असता कामा नये. आक्रमक प्रश्न विचारायचा आहे म्हणून खूप चिडून बोलायचं, आक्रमक प्रश्न विचारायचा आहे म्हणून कुठला तरी वकिली थाटामध्ये बोलायचं, आक्रमक प्रश्न विचारायचा आहे म्हणून कुठला तरी आक्रस्ताळेपणा बोलायचं, हा भाग त्या ठिकाणी होता कामा नये. तर आपण अतिशय सभ्य पद्धतीनं जो काही आपला आक्रमक प्रश्न विचारायचा आहे, तो समोरच्या व्यक्तीला आपण विचारू शकतो. त्यानंतर आता एक महत्त्वाचा मुद्दा आहे, पत्रकार परिषदेस जाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी? आपली पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेला जाण्याच्या पूर्वी काय काळजी घ्यावी लागणार आहे, काय करावं लागणार आहे? असं गृहीत धरू की पत्रकार परिषदेचं निमंत्रण आलेलं आहे आणि उद्या पत्रकार परिषद आहे, उद्या पत्रकार परिषदेला आपल्याला पत्रकार म्हणून जायचं आहे. मग त्यापूर्वी काय करावं लागणार आहे? तर आपण काही मुद्द्याचा विचार केला तर एक, पत्रकार परिषदेस जाण्याआधी आपल्याला तयारी करावी लागणार आहे. तयारी काय करावी लागणार आहे? समोरची व्यक्ती कोण आहे, पत्रकार परिषद घेणारी व्यक्ती कोण आहे, त्यांच्याबद्दलची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. सर्वप्रथम संबंधित संस्थेने दिलेले परिषदेचे आमंत्रण आपल्याला किंवा निमंत्रण नीट वाचायचं आहे. जी कोणी संस्था आहे, जी कोणी समोरची व्यक्ती आहे, ज्या संस्थेनं, ज्या व्यक्तीनं आपल्याला पत्रकार परिषदेचं निमंत्रण दिलेलं आहे, त्या परिषदेचं निमंत्रण अगोदर नीट वाचायचं आहे. ती व्यक्ती कोण आहे, कोणत्या विषयावर पत्रकार परिषद असणार आहे, याचा अभ्यास करून आपल्याला जायचं आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेच्या पूर्वी काय काय करावं लागणार आहे त्या संदर्भात आपण चर्चा करतोय. पत्रकार परिषद नेमकी कोणी घेतली आहे ते अगोदर आपल्याला समजून घ्यायचं आहे. पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती कोण आहे, पत्रकार परिषद घेणारी संस्था कोणती आहे, कोणत्या विषयावर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे, याची माहिती अगोदर आपल्याला करून घ्यायची आहे. त्या पत्रकार परिषदेचा विषय समजून घ्यावा. जी पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेत जो विषय दिलेला आहे, तो विषय कोणता आहे, कोणत्या विषयावर पत्रकार परिषद होणार आहे, तो विषय सुद्धा या ठिकाणी आपल्याला अगोदर समजून घ्यावा लागणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देणाऱ्या व्यक्ती कोण आहेत तेही समजून घ्यायचं आहे, त्याचीही माहिती घ्यायची आहे. जी पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती आहे, ती व्यक्ती नेमकं कोण आहे याची माहिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची आहे. पत्रकार परिषद महत्त्वाची असेल तर तुमच्या या वर्तमानपत्र किंवा चॅनेलच्या संपादकाशी आपल्याला अगोदर बोलावं लागणार आहे. जर एखाद्या वेळी एखादा प्रश्न आपल्याला समजला नाही तर आपल्या संपादकाकडून ती माहिती आपल्याला घेता येते, एखादा प्रश्न घेता येतो. पत्रकार परिषद खूपच महत्त्वाची असेल तर आपण त्या ठिकाणी ती पत्रकार परिषद
टी व्ही चॅनलसाठी लाईव्ह करू शकतो किंवा आपण ती रेकॉर्डही करू शकतो. वर्तमानपत्रासाठी मात्र ती पत्रकार परिषद आपण त्या ठिकाणी दिलेल्या उत्तरांची आपल्याला नोंद करावी लागते. याचीही तयारी अगोदर आपल्याला करावी लागणार आहे. पत्रकार परिषदेला आपण जात असलेल्या परिषदेच्या विषयाची माहिती गुगल आहे, इंटरनेट आहे, याच्या मदतीनं मात्र त्याचा अभ्यास करायचा आहे. जो काही संदर्भ आहे त्या संदर्भाच्या माध्यमातून जी समोरची व्यक्ती विषय दिलेला आहे त्या विषयाच्या आधारे आपल्याला तो विषय हाताळायचा आहे. तो विषयाचा अभ्यास करून पत्रकार परिषदेला जायचं आहे. पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी जो विषय दिलेला आहे त्या विषयानुरूप आपल्याला किमान 10 ते 15 प्रश्न तयार करायचे आहेत. ज्या पद्धतीने मुलाखतीला करतो त्या पद्धतीनं या पत्रकार परिषदेला सुद्धा 10 ते 15 प्रश्न तयार करायचे आहेत. तेवढे प्रश्न काही आपण विचारू शकणार नाही, पण आपल्यापैकी आपल्या वतीनं एखादा आपला दुसरा पत्रकार बांधव तो प्रश्न विचारू शकतो. जर तोच प्रश्न आपल्याकडे लेखी असेल तर त्यावर आपण काट मारायची आहे. जो प्रश्न कोणी विचारला नाही तो प्रश्न आपण त्या ठिकाणी विचारायचा आहे. एखाद्या वेळी एक प्रश्न, एखाद्या पत्रकार परिषदेला एखादा प्रश्न विचारता येईल, एखाद्या पत्रकार परिषदेत 2 प्रश्न विचारता येतील, काही पत्रकार परिषदेत 3 पण विचारता येतील आणि काही पत्रकार परिषदेत आपण तयारी करून गेलोय, प्रश्नावली घेऊन गेलोय, पण एकही प्रश्न विचारायची संधी मिळणार नाही. तरीही काही हरकत नाही. अशा वेळी सुद्धा जी काही पत्रकार परिषदेची माहिती आहे ती आपल्या चॅनलसाठी, आपल्या वर्तमानपत्रासाठी ती घ्यायची आहे. आता एखादं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एखादा राजकीय पक्षाचा नेता आहे आणि त्यांची पत्रकार परिषद आहे. तर त्यावेळेस काय काय करावं लागणार आहे? एक राजकीय व्यक्ती आहे आणि तो आंदोलन करणार आहे. मग आंदोलन करीत असताना त्यांच्या आंदोलनाची दिशा काय आहे तो भाग आपल्याला माहिती करून घ्यावा लागणार आहे. त्यांचे प्रसिद्ध झालेले काही लेख आहेत का ते लेखही आपल्याला कलेक्ट करून किंवा त्यांची माहिती आपल्याला अभ्यासावी लागणार आहे. त्यांची सामाजिक व राजकीय कारकीर्द याबद्दलही आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. जी कोणी व्यक्ती आंदोलन करणार आहे त्या आंदोलनासंदर्भात आपल्याला पत्रकार परिषद उद्या घेतली जाणार आहे. त्या पत्रकार परिषदेत जे प्रश्न विचारायचे आहेत ते मात्र आंदोलन कसं असणार आहे, आंदोलनाचा विषय काय असणार आहे, आंदोलन कशा संदर्भात असणार आहे, आंदोलनात कोण कोण सहभागी होणार आहे, आंदोलन किती दिवस चालणार आहे, किती वेळ चालणार आहे, हा सगळा भाग या पद्धतीनं आपल्याला पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी तयारी करावी लागते. पुन्हा एकदा सांगतो, पत्रकार परिषदेस जाण्यापूर्वी जी पत्रकार परिषद घेणारी संस्था असेल, व्यक्ती असेल, त्यांच्याबद्दल पूर्णपणे अभ्यास करूनच पत्रकार परिषदेला जायचं आहे. हा भाग पत्रकार परिषदेच्या अगोदरचा. आता पत्रकार परिषद प्रत्यक्षात चालू असताना किंवा प्रत्यक्ष सुरू असताना काय करायचं आहे किंवा काय काळजी घ्यावी. पत्रकार परिषद प्रत्यक्ष आता सुरू आहे, मग सुरू असताना काय काळजी घ्यावी, तर आपला प्रश्न कमीत कमी शब्दात आणि समजेल अशा भाषेत विचारावा. पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की पत्रकार परिषद सुरू असताना, पत्रकार परिषद जेव्हा सुरू आहे त्यावेळेस आपण नेमका प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न कमीत कमी शब्दात विचारायचा आहे. तो प्रश्न समोरच्या व्यक्तीला समजेल अशा प्रकारचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे. आता प्रत्यक्ष पत्रकार परिषद सुरू आहे असं आपण गृहीत धरू. त्यावेळेस जेव्हा प्रश्न विचारतो त्यावेळेस मात्र तो प्रश्न कमीत कमी शब्दामध्ये विचारायचा आहे. त्यानंतर दुसरा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. पत्रकार परिषदेसाठी अगोदर आपल्याला प्रश्न तयार करायचे आहेत. आपण पत्रकार परिषदेच्या पूर्वी जो काही भाग करणार आहोत तो पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी प्रश्नावली तयार करायची आहे आणि ती आपल्या सोबत ठेवायची आहे. पहिला प्रश्न विचारण्याची संधी आपल्याला न मिळाल्यास इतरांनी विचारलेल्या प्रश्नावर त्या ठिकाणी आपण जो काही प्रश्न विचारायचा आहे
तो त्या ठिकाणी आपण विचारू शकतो. आपल्याला एखाद्या प्रश्नाचं किंवा एखादा प्रश्न आहे तो विचारता आला नाही, त्यावेळी मात्र आपण तो प्रश्न त्या ठिकाणी काट मारायचंय आणि दुसरा प्रश्न जो आपण आणलेला आहे तो प्रश्न आपण समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी विचारू शकतो, विचारायचा आहे. काही वेळा भाग असा असतो, प्रत्येक पत्रकार परिषदेत आपण प्रश्न विचारलाच पाहिजे असंही काही बंधन नाही. पण एखादा किंवा दोन प्रश्न, एखादा प्रश्न विचारला तरीही योग्य आहे. कारण आपण जे विचारणार आहोत तेच प्रश्न आपला जो काही पत्रकार बांधव आहे तो पत्रकार बांधव त्या ठिकाणी विचारणार आहे. त्यामुळे त्यांनी विचारलं काय, आपण विचारलं काय, मिळणारं उत्तर तेच असणार आहे. काही पत्रकार परिषदेत आपण जास्त प्रश्न विचारू, तर काही पत्रकार परिषदेत आपल्याला एखादा प्रश्नही विचारता येणार नाही. त्यामुळं काही वेगळं वाटण्याची आवश्यकता नाही, काही समजून घेण्याची आवश्यकता नाही. विचारला तरी ठीक, नाही विचारला तरी ठीक, पण पत्रकार परिषद मात्र जाण्यापूर्वी पूर्ण अभ्यास करून जायचा आहे. त्यानंतर पुढचा आपण पॉइंट्स घेऊया. प्रश्न विचारण्यासाठी दुसऱ्याच्या प्रश्नावरील उत्तर अर्धवट तोडू नये. म्हणजेच समोरचा व्यक्ती उत्तर देताना मध्येच प्रश्न न विचारता पहिल्या प्रश्नांचे उत्तर पूर्ण झाल्यानंतरच दुसरा प्रश्न विचारायचा आहे. जी पत्रकार परिषद घेणारी व्यक्ती आहे ती पत्रकार परिषद घेणारी व्यक्ती एखाद्या प्रश्नाचं उत्तर देत आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झाल्याशिवाय आपण आपला प्रश्न विचारायचा नाही. कारण ती व्यक्ती बोलत आहे आणि ती व्यक्ती बोलत असताना मध्येच जर आपण एखादा प्रश्न विचारला तर मात्र एकतर गोंधळ होतो, समोरच्या व्यक्तीलाही तो प्रश्न समजणार नाही आणि जे उत्तर देत आहेत ते उत्तरही पूर्ण होणार नाही. त्यामुळं जो कोणी प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर झाल्यानंतरच आपण त्या ठिकाणी तो प्रश्न विचारायचा आहे. पत्रकार परिषद घेणारा एका विषयावर रंगात येऊन बोलत असताना त्याला त्या विषयावर बोलू द्यावं. तो बोलत असलेल्या मुद्द्यावर चांगली बातमी मिळण्याची आपल्याला शक्यता असते. जो कोणी पत्रकार परिषद घेणारा व्यक्ती आहे, एखादा प्रश्न विचारलाय आणि त्या विचारलेल्या प्रश्नावर मात्र तो अतिशय भावनिक पद्धतीने रंगात येऊन त्या ठिकाणी बोलतोय, त्यावेळेस मात्र त्यांना अवश्य बोलू द्यावं. कारण बोलत असताना एखाद्या वेळी बोलता बोलता भावनेच्या भरामध्ये एखादं वाक्य ते असं बोलून जातात की त्या वाक्याची पूर्णपणे आपल्याला एक हेडलाईन्स होते, बातमी होते आणि तीच बातमी आपण त्या ठिकाणी व्हायरल करीत असतो, प्रकाशित करीत असतो, प्रसिद्ध करीत असतो. बऱ्याच वेळा राजकीय नेत्यांच्या तोंडून एखादा शब्द जातो, एखादं वाक्य जातं आणि त्यांनी बाकीचं काय बोलले ते सगळं बाजूला राहतं आणि जे काही वेगळं वाक्य बोललेलं आहे त्याच वाक्याची एक बातमी तयार करून आपण मीडियाला पाहतोय. हा तो त्यातला भाग आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती बोलत असताना एखाद्या वेळी त्यांना अवश्य बोलू द्यावं. त्यातूनही आपल्याला एखादा बातमीचा विषय त्या ठिकाणी मिळू शकतो. पुढचा मुद्दा आहे, एका मुद्द्याला अनुषंगिक असे सर्व प्रश्न संपल्यावर दुसऱ्या मुद्द्यावरील प्रश्न विचारावा. काही वेळा पत्रकारांना याचं भान नसतं, ते मात्र टाळायचं आहे. एक मुद्दा आहे, एका मुद्द्याला अनुसरून सर्व प्रश्न संपल्यावर दुसऱ्या मुद्द्यावरीलच तो प्रश्न विचारायचा आहे. आपण आणलेला प्रश्न, बाजूच्या पत्रकाराने आणलेला प्रश्न जरी वेगळा असला आणि मुद्दा जर सारखा असला, एकच मुद्दा आहे, एकाच मुद्द्यावर प्रश्न त्यांनी विचारला आहे आणि आपल्यालाही प्रश्न आपला वेगळा आहे पण मुद्दा तोच आहे, तर त्यावेळी तो प्रश्न विचारायचा नाही. कारण अशा वेळी काही वेळा काय होतं की त्यांनीही तोच प्रश्न विचारलाय आणि आपणही तोच प्रश्न विचारलाय. मग त्यावेळेस मात्र एकतर समोरच्या व्यक्तीचाही गोंधळ होईल आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये हास्याप पिकलेला दिसेल. त्यानंतर पत्रकार परिषद सुरू असताना आपल्याला काय काळजी घ्यायची, मोठ्या पत्रकार परिषदेसाठी जमलेले सर्व पत्रकारांनी प्रश्नाबाबत चर्चा करावी. ज्या विषयावर पत्रकार परिषद बोलावलेली आहे त्याच विषयावर प्रश्न विचारणं गरजेचं आहे. एखादी मोठी पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेला खूप मोठी व्यक्ती येणार आहे, त्यावेळेस मात्र जेव्हा आपण सर्व पत्रकार एकत्र जमतो
त्यावेळेस मात्र जो विषय आहे त्या विषयावर आधारित आपण एकमेकांना चर्चा करायची आहे की या विषयावर ही पत्रकार परिषद असणार आहे. आणि मग एक पत्रकार, दुसरा पत्रकार, तिसरा, चार, दोन, जे काही 5-10 पत्रकार असतील ते सर्व पत्रकार मिळून त्या ठिकाणी आपण एकत्र चर्चा करायची आहे, जेणेकरून आपल्याला त्यातूनही काही आपला मार्ग त्या ठिकाणी निघू शकतो किंवा एखादा नवीन प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारण्याची संधी मिळू शकते, त्याची माहितीही आपल्याला होते. म्हणून पत्रकार परिषदेला गेल्यानंतर एखादा महत्त्वाचा विषय असेल, मोठा विषय असेल, तर आपण सुरुवातीला पत्रकारांमध्ये चर्चा करावी लागणार आहे. एक उदाहरण जर घ्यायचं म्हटलं तर स्वर्गीय उपमुख्यमंत्री गोपीनाथरावजी मुंडे त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना एका पत्रकाराने मध्येच उत्तर तोडून ते जाऊ द्या हो साहेब, पण तुम्ही एक सांगा, तुम्ही दाऊदला कधी पकडणार आहात, असा एक प्रश्न पूर्वी त्यावेळेस विचारला होता. पण भाग असा होतो, गोपीनाथरावजी मुंडे उत्तर देत होते, पण त्यांचं उत्तर पूर्ण होण्यापूर्वीच एका पत्रकाराने प्रश्न विचारला, मुंडे साहेब ते जाऊ द्या, पण तुम्ही दाऊदला कधी पकडणार आहात. ते जाऊ द्या याच्यामध्ये खूप मोठा विषय आहे. ते जाऊ द्या म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तर काही महत्वाचं नाही, ते जाऊ द्या असा भाग होतो. ते जाऊ द्या म्हणून चालणार नाही. त्यावेळेस मात्र पत्रकारामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं हास्या पिकला आणि त्या ठिकाणी त्या पत्रकारांचाही अपमान झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळतो. त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा आहे, पत्रकार परिषद संपल्यानंतर काय करावं. आता पत्रकार परिषद संपलेली आहे, मग पत्रकार परिषद संपल्या ज्या पत्रकारांच्या वर्तमानपत्राच्या बाहेरगावी जाणाऱ्या वृत्तीची वेळ परिषद संपल्यावर लगेच काही वेळात येत असेल, त्या पत्रकारांनी ताबडतोब दूरध्वनीवरून महत्वाचे मुद्दे आपल्या कार्यालयापर्यंत किंवा आपल्या जे कोणतं आपलं कार्यालय आहे, आपले उपसंपादक आहेत, आपले संपादक आहेत, आपले प्रतिनिधी आहेत, त्यांच्यापर्यंत ती माहिती त्या ठिकाणी पोहोचवायची आहे. जर आपली पत्रकार परिषद संपत आलेली आहे आणि संपत आलेली असताना त्यावेळी मात्र आपल्यापासून आपलं कार्यालय खूप लांब आहे, आपण जर त्या ठिकाणी जायचं म्हटलं तर खूप वेळ होणार आहे. अशा वेळी मात्र आपण आपल्या मोबाईलवरून समोरच्या संपादकाला, उपसंपादकाला, प्रतिनिधीला फोन करायचा आहे आणि अशी पत्रकार परिषद या ठिकाणी झालेली आहे आणि त्या पत्रकार परिषदेचा जो काही वृत्तांत आहे मी आपल्याला या मोबाईलवरून पाठवत आहे, तो घ्यावा आणि आपण प्रसिद्धीस द्यावा. हा भाग त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. किंवा पत्रकार परिषद संपल्यानंतर जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते महत्त्वाचे मुद्दे त्या ठिकाणी आपल्याला मोबाईलवरून किंवा दूरध्वनीवरून आपल्या उपसंपादकाला किंवा सहकारी पत्रकारांना त्या ठिकाणी द्यायचे आहेत. त्यानंतर काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक मीडियासाठी दोन्ही चित्रफित मोबाईलवरून त्या ठिकाणी पाठवायची आहे. की आता आपण असं गृहीत धरूया की पत्रकार परिषद एखाद्या शहरात आहे आणि आपलं कार्यालय त्या शहरापासून एक 25 किलोमीटर अंतरावर आहे. मग 25 किलोमीटर अंतरावर जायचं म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी किमान अर्धा एक तास लागतो. मग अर्धा एक तास लागत असेल तर तोपर्यंत बाकीच्या सगळ्या चॅनल्सवाल्यांनी बातमी प्रसिद्ध केलेली असते आणि आपली बातमी त्या ठिकाणी मागे राहते. मग आपली बातमी पाठीमागे राहू नये म्हणून जो काही पत्रकार परिषदेचा व्हिज्युअल आहे, व्हिडिओ आहे, जे काही आपण शूट केलेलं आहे, ध्वनी चित्रफित आहे, ती मोबाईलच्या माध्यमातून आपल्या कार्यालयापर्यंत, आपल्या संपादकापर्यंत ती त्या ठिकाणी पोहोचवायची आहे. हे कोणी तर TV चॅनलच्या पत्रकारांनी. प्रिंट मीडियासाठी जो भाग आहे तो आपण मुद्दे लिहून त्या ठिकाणी व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून पाठवू शकतो.
त्याच पद्धतीनं व्हिडिओ आपण जो काही केलेला आहे टी व्ही चॅनलसाठी, तो मात्र ध्वनी चित्रफित आपली मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी पाठवायची आहे. त्यानंतर बातमीचा अग्रभाग, बातमीतील पहिला परिच्छेद ज्याला आम्ही अग्रभाग म्हणतो. बातमी हा महत्त्वाचा विषय आपला राहिलेला आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. बातमीतील जो महत्त्वाचा अग्रभाग असणार आहे तो तयार करताना आपले कौशल्य, विचारशक्ती व सर्जनशीलतेने प्रत्येकाने आपापली टिप्पणी पाहून खरंच एखादा मुद्दा कोणता आहे किंवा त्यात नवा मुद्दा कोणता आहे ते पडताळून अग्रभाग त्या ठिकाणी तयार करायचा आहे. अग्रभाग म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद, बातमीचा पहिला उतारा, बातमीचा पहिला पॅरेग्राफ, त्याला मी बातमीचा अग्रभाग म्हणतो. मग आता बातमीचा अग्रभाग कसा असतो, म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद कसा असतो, दुसरा कसा असतो, बातमीचा मध्य कसा असतो, शेवट कसा असतो, हा सगळा भाग आपल्याला बातमीच्या वेळेस पाहायचा आहे आपल्याला. कारण सर्वात महत्त्वाचा एक भाग आहे तो बातमीचा, तो आपण थोडंसं पाठीमागे ठेवलं आहे. त्याला काही कारणं आहेत, ते आपण नंतर पाहू. कारण जेव्हा आम्ही बातमी तयार करीत असतो, बातमी तयार करताना आमची बातमी इतर पत्रकारांच्या बातमीपेक्षा नक्कीच वेगळी असली पाहिजे. ते कौशल्य, ती विचारशक्ती, ती सर्जनशीलता आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त करायची आहे. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये जी आपली बातमी प्रसिद्ध होणार आहे त्यावेळेस काय करायचं आहे पहा. आपली पत्रकार परिषद झालेली आहे, आपण बातमी पाठवलेली आहे आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली आहे. मग आज बातमी पाठवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती बातमी प्रसिद्ध होत असते. मग दुसऱ्या दिवशी आपण पत्रकार म्हणून इतर पत्रकारांच्या बातम्या त्याच पत्रकार परिषदेच्या त्या ठिकाणी आवर्जून पडताळून पाहायच्या आहेत, वाचायच्या आहेत की आपण दिलेली बातमी कशी आहे, अन्य दुसऱ्या पत्रकाराने दिलेली बातमी कशी आहे, तिसऱ्या पत्रकाराने दिलेली बातमी कशी आहे, चौथ्या पत्रकाराने दिलेली बातमी कशी आहे, या संदर्भात आपल्याला त्या ठिकाणी पडताळणी करायची आहे, पडताळून पाहायचं आहे. कारण आपण दिलेली जी बातमी आहे त्यात आणखीन काही वेगळेपणा आणता येतो का, हाही भाग त्या ठिकाणी आपल्याला पडताळून पाहावा लागणार आहे. कारण बातमीचा जो काही अग्रभाग आहे, ज्याला आम्ही बातमीचा पहिला परिच्छेद म्हणतो, तो बातमीचा पहिला परिच्छेद आम्ही कसा लिहिला आहे, समोरच्या पत्रकारांनी कसा लिहिला आहे किंवा तिसऱ्या चौथ्या पत्रकारांनी कसा लिहिला आहे, तोही भाग त्या ठिकाणी आपल्याला पडताळून पाहता येतो. त्यामुळे जी काही बातमी आहे ती बातमी इतरांची आपल्याला आवर्जून त्या ठिकाणी वाचायची आहे. आता डिजिटल माध्यमासाठी जे काही आपले ध्वनिचित्रफित असणार आहे तेही आपल्याला पाठवायची व्यवस्था झाली. आपल्या एखाद्या यूट्यूबचं चॅनेल आहे आणि त्यावरून जर आपल्याला यूट्यूब चॅनेलला पत्रकार परिषद लावायची असेल तर आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून, मेलच्या माध्यमातून आपल्या संपादकांना ती पाठवायची आहे आणि त्या ठिकाणी ती बातमी आपल्या यूट्यूब चॅनललाही प्रसिद्ध केली जाईल. काही वेळा सर्व वर्तमानपत्राचे पत्रकार एकत्र येऊन अग्रभाग कोणता करायचा याची चर्चा करतात. पत्रकार परिषद संपल्यानंतर जे काही मुख्य पत्रकार आहेत ते मुख्य पत्रकार एकत्र येतात आणि आपापसामध्ये चर्चा करतात की बातमीचा अग्रभाग नेमका कोणता करायचा आहे, म्हणजे बातमीचा पहिला परिच्छेद कोणता करावा. परंतु ही पद्धत चुकीची वाटते. बऱ्याच ठिकाणी काही वेळा काय होतं, आता अलीकडे ती पद्धत थोडी बंद झालेली आहे, कारण कोणालाही थांबण्यासाठी वेळ नाही. पूर्वी भाग असा केला जायचा की पत्रकार परिषद संपल्यानंतर काही पत्रकार एकत्र यायचे आणि एकमेकांमध्ये चर्चा करायचे की आता बातमीचा जो काही अग्रभाग आहे, ज्याला मी बातमीचा पहिला पॅरेग्राफ म्हणतो, पहिला उतारा म्हणतो, तो पहिला उतारा कसा करायचा या संदर्भात त्या ठिकाणी चर्चा केली जात होती. आत्ता अलीकडे मात्र केली जात नाही आणि ते योग्य आहे. कारण आपला परिच्छेद वेगळा असणार आहे, दुसऱ्या पत्रकारांचा परिच्छेद वेगळा असणार आहे, तिसऱ्यांचा वेगळा असलाच पाहिजे. अगदी पंतप्रधानासारख्या फारच महत्त्वाच्या व्यक्तीच्या पदावर
या पत्रकार परिषदेनंतर या मुद्द्याची चर्चा सर्व बातमीदारामध्ये होणं गरजेचं आहे. तथापि सर्वच परिषदानंतर अशी एकमेकात चर्चा होऊ नये. प्रत्येक पत्रकार परिषद आहे आणि त्या प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आपण जेव्हा पत्रकार परिषद संपते त्यावेळेस मात्र आपण एकमेकामध्ये चर्चा करत बसायचं नाही, चर्चा करण्याला वेळही द्यायचा नाही. कारण त्या ठिकाणी आपली जी बातमी आहे ती आपली बातमी कशी प्रभावी होईल ते आपण त्या ठिकाणी ठरवायचं आहे. काही वेळा अशी चर्चा केल्यास प्रत्येक पत्रकारांच्या कौशल्याला किंवा विचारशक्तीला किंवा सर्जनशीलतेला त्या ठिकाणी वाव मिळत नाही. म्हणून त्या ठिकाणी एकमेकांबद्दल एकमेकांच्या मध्ये चर्चा मात्र यापुढं करायची नाही. प्रत्येकाने आपापली टिप्पणी पाहून खराच नवा मुद्दा कोणता आहे, आपल्याला पत्रकार परिषद आपण अटेंड केलेली आहे, पाहिलेली आहे, पत्रकार परिषद संपलेली आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये नवा मुद्दा कोणता आहे तो नवा मुद्दा आपल्याला शोधायचा आहे आणि त्यावर आधारित आपल्याला एक महत्त्वाची बातमी त्या ठिकाणी तयार करायची आहे. दुसऱ्या दिवशी प्रत्येक पत्रकाराने बातमी प्रसिद्ध केल्या, पुन्हा सांगतोय, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी आवर्जून आपण वाचायची आहे. ही वर्तमानपत्राची झाली. टी व्ही चॅनलसाठी जर आपण काम करत असू तर टी व्ही चॅनेलला जी पत्रकार परिषद प्रसिद्ध झालेली आहे, आता आपण पाठवलेला व्हिडिओ काय आणि बाजूच्याने पाठवलेला व्हिडिओ काय तो जवळजवळ सारखा असणार आहे. पण त्यांनी जे काही त्या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये विचारलेले प्रश्न असणार आहेत किंवा एडिटिंग त्यांची कशी आहे, आपली एडिटिंग कशी आहे, हाही भाग त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासता येतो, पाहता येतो. त्यामुळं टी व्हीची मुलाखतसुद्धा त्या ठिकाणी आपली आणि दुसऱ्यांची पाहायची आहे. कारण त्या ठिकाणी आपलं जर काही त्या ठिकाणी उणीव असेल तर आपण त्या ठिकाणी ती भरून काढू शकतो. प्रत्येकाकडे त्याच्या बातमीच्या अग्रभागाबाबत वेगळी कारणमीमांसा असेल. बातमी ही सापेक्ष असल्याने प्रत्येकाला स्वतंत्र विचार करण्याचा हक्क आहे. तरीही प्रत्येकाचाच अग्रभाग बरोबर असतो, काही वेळा अशातला भाग होत नाही. दुसऱ्या दिवशी इतर वर्तमानपत्र पाहून आपला अग्रभाग चुकला असल्याचे काही बातमीदारांच्या पत्रकारांच्या लक्षात बऱ्याच वेळा येतं. जेव्हा पत्रकार आपण बातमी लिहून दुसऱ्या दिवशी आपण एकमेकांच्या बातम्या वाचतो त्यावेळेस काही स्वतः पत्रकारांनाच वाटतं की बहुतेक आपला अग्रभाग चुकलेला आहे किंवा दुसऱ्यांचा अग्रभाग चुकलेला आहे. हा भाग दुसऱ्या दिवशी वाचल्यानंतर वर्तमानपत्रातून आपल्या लक्षात येतो. वर्तमानपत्रांच्या पत्रकारांची रोजच परीक्षा असते. त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी येणाऱ्या वर्तमानपत्रातून लागत असतो आणि रोजच बातमीदार किंवा आपला जो पत्रकार आहे तो उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण होत असतो. कारण एखाद्या वेळी टी व्ही चॅनल्स, यूट्यूब चॅनल्स हे ठीक आहे, लाईव्ह त्या ठिकाणी आपण दाखवू शकतो किंवा ती जशी आहे तशी पत्रकार परिषद रेकॉर्ड करून आपण दाखवू शकतो. पण वर्तमानपत्रात बातमी प्रसिद्ध करीत असताना ती बातमी आपल्याला नोंदी करून लिहावी लागते आणि लिहून ती बातमी प्रसिद्ध करावी लागते. त्यामुळं आपली वर्तमानपत्रामध्ये पत्रकार म्हणून काम करत असतानाची जी भूमिका आहे ती भूमिका खूप वेगळी असते. आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक बातमीला परीक्षा द्यावी लागते आणि ती परीक्षा आपण उत्तीर्ण होतो का अनुत्तीर्ण होतो ते आपल्यावर अवलंबून असतं. त्यामुळं पत्रकार हा नेहमी वाचक असला पाहिजे, पत्रकार हा नेहमी प्रेक्षक असला पाहिजे, पत्रकार हा नेहमी अभ्यासू असला पाहिजे. आपण आपला अभ्यास कधीच संपत नाही. ज्या पद्धतीनं विद्यार्थी असतो त्या पद्धतीनं आपण पत्रकार काम केलं पाहिजे, वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आपला अभ्यास कधीच संपत नाही. कारण अनेक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घटना घडत असतात. त्या सर्व घटनांचा, सर्व क्षेत्रांचा अभ्यास असणं आपल्याला गरजेचं आहे. पत्रकार परिषद घेणाऱ्या व्यक्तीने अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले असतील तर दुसऱ्या परिच्छेदात दुय्यम अग्रभाग, ज्याला मी सेकंड लीड असंही म्हणतो, जो दुसऱ्या परिच्छेदातला भाग आहे
तो कमी महत्त्वाचा भाग असणार आहे. आता बातमीच्या वेळेस आपण पाहू कमी महत्त्वाचा भाग, महत्त्वाचा भाग, अति कमी महत्त्वाचा भाग कशा पद्धतीने घेतला जातो ते बातमीच्या वेळी पाहू. पण दुसऱ्या परिच्छेदामध्ये मात्र आपली बातमी घेत असताना थोडासा कमी महत्त्वाचा भाग घ्यायचा आहे. सर्व महत्त्वाच्या मुद्द्यांचा संयुक्त अग्रभाग त्या ठिकाणी आपल्याला मात्र सुरुवातीलाच करायचा आहे. त्यातील केवळ एकच सर्वाधिक महत्त्वाचा वाटणारा मुद्दा अग्रभागात घ्यायचा याचा विचार आपल्याला करावा लागतो. जो महत्त्वाचा मुद्दा आहे, पहा बातमी लिहित असताना आता ही फक्त तात्पुरती चर्चा, बातमीच्या प्रकरणाला आपण ते घेऊ वेगळं. बातमी लिहित असताना बातमीच्या अग्रभागामध्ये जो बातमीचा महत्त्वाचा पॉईंट आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे, तो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लिहायचा आहे. काही वेळा एखाद्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात येतात. त्या सर्वांना अग्रभागात आणता येत नाही. अशा वेळी मात्र त्यातूनही एक महत्त्वाचा जो मुद्दा असतो, तो महत्त्वाचा मुद्दा आपल्याला नोंदवायचा आहे. यावर उपाय म्हणून अग्रभागा एवढेच काही महत्त्वाचे मुद्दे चौकटीत देणे श्रेयस्कर असते. काही वेळा महत्त्वाच्या अनेक योजना एकाच पत्रकार परिषदेत त्या ठिकाणी जाहीर करण्यात येतात. त्यापैकी काहींचा अग्रभागात समावेश करून काही मुद्द्यांचा उल्लेख एका दृष्टिक्षेपात निर्णय अशा पद्धतीने केल्यावर एका नजरेत वाचकाला महत्त्वाचे निर्णय त्या ठिकाणी समजू शकतील. आता काही वेळा आपण बातमी वाचत असताना एखादा मुद्दा, एखादं वाक्य चौकटीत असतं, त्याला बातमीची चौकटी आपण म्हणतो. ती बातमीची जी चौकट आहे ती चौकटसुद्धा आपण नंतर पाहू. पण ती जी चौकट आहे त्या चौकटीमध्ये लिहिलेलं जे वाक्य असतं ते महत्त्वाचं वाक्य असतं, त्यावर जास्त भर द्यायचा असतो, म्हणून त्या ठिकाणी ती बातमीची चौकट केली जाते. सर्वांचं लक्ष त्या चौकटीवर गेलं पाहिजे यासाठी ती बातमी आपल्याला लिहावी लागते. म्हणून ही जी पत्रकार परिषद आहे, ही पत्रकार परिषद आपल्याला दुसऱ्या दिवशी असणार आहे. त्याच्या पूर्वी काय तयारी करावी लागणार आहे, पत्रकार परिषदेला जाण्याच्या पूर्वी काय तयारी करावी लागते, तर एका मुद्द्यामध्ये बोलायचं झालं तर आपल्याला उद्या पत्रकार परिषद आहे, म्हणजे आज त्या पत्रकार परिषदेचा पूर्णपणे अभ्यास करून प्रश्नावली तयार करून घेऊन जायचं आहे. पत्रकार परिषद सुरू असताना काय करायचं आहे, तर पत्रकार परिषद सुरू असताना आपल्याला प्रश्न विचारायचे आहेत. प्रश्न विचारत असताना बाजूच्या पत्रकारांनी कोणता प्रश्न विचारलाय तोच प्रश्न परत आपण विचारायचा नाही. समोरची व्यक्ती उत्तर देऊन झाल्यावरच प्रश्न विचारायचा आहे. मग एखादा मध्येच आक्रमक प्रश्न विचारायचा आहे. समोरचा व्यक्ती, पत्रकार परिषद घेणारा जर आपल्याला वाटलं की हा फक्त टाइमपास करतोय, त्यावेळेस एखादा आक्रमक प्रश्न विचारायचा आहे. प्रत्येक वेळा आक्रमक प्रश्न विचारायचा नाही. आक्रमकपणा म्हणजे आक्रसाळीपणा नाही, चिडचिडेपणा अजिबात नाही. तो प्रश्न जेणेकरून तो उत्तर देताना गोंधळला पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न तो आक्रमक पद्धतीनं त्या ठिकाणी विचारायचा आहे. किंवा जेव्हा तो फक्त टाइमपास करायला आलेला असेल तेव्हाच फक्त, अन्यथा आक्रमक प्रश्न काही वेळा विचारला जातो, काही वेळा विचारला जायचा नाही. त्यानंतर पत्रकार परिषद आपली संपलेली असते आणि पत्रकार परिषद संपल्यानंतर वर्तमानपत्रासाठी आपल्याला नोंदी आहेत, महत्त्वाचे मुद्दे आपल्या संपादकापर्यंत, आपल्या प्रतिनिधीपर्यंत, आपल्या उपसंपादकापर्यंत, आपल्या कार्यालयापर्यंत ते मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवायचं आहे. TV चॅनलसाठी जो आपला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला आपल्या मोबाईलच्या माध्यमातून पोहोचवायचा आहे. आणि आपल्या यूट्यूबसाठी सुद्धा असेल, तोही आपल्या मोबाईलच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला तो पोहोचवायचा आहे. या पद्धतीनं पत्रकार परिषद काय असते, कशी असते, हा भाग या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. पत्रकार परिषदेची व्याख्या जर करायची म्हटली, परत एकदा सांगतो, तर पत्रकार परिषद आपण कशाला म्हणायचं, तर पत्रकार परिषद म्हणजे सामूहिक मुलाखत आहे. जी सामूहिक मुलाखत त्या ठिकाणी असणार आहे, ती सामूहिक मुलाखत म्हणजे पत्रकार अनेक असणार आहेत आणि समोरची व्यक्ती एक किंवा फक्त दोन असणार आहेत. त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं मुलाखत असते त्या पद्धतीचाच एक भाग ही पत्रकार परिषद असणार आहे.
पण पत्रकार परिषद आणि मुलाखत यामध्ये फरक असतो. मुलाखत वेगळी आणि पत्रकार परिषद वेगळी. या ठिकाणी अनेक पत्रकार असतात, अनेक पत्रकार त्या ठिकाणी प्रश्न विचारत असतात. जवळजवळ पत्रकार परिषद आणि मुलाखतीचा भाग सारखा वाटत असला तरी या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये समोरची एक व्यक्ती किंवा जास्तीत जास्त 2 व्यक्ती असतात आणि प्रश्न विचारणारे जे पत्रकार परिषद घेणारे पत्रकार आहेत ते मात्र 10, 20, 25, 50, 100 कितीही असू शकतात. या पद्धतीनं ही पत्रकार परिषद चालते. तर या ठिकाणी आपण हा विषय थांबूया.